गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी स्मिता बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना विरोधकांनी एकत्र येऊन टक्कर द्यायचं ठरवलंय। या मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भीमराव माने, भाजपचे विक्रम पाटील आणि अपक्ष उमेदवार आणि उद्योगपती नानासाहेब महाडिक या तिघांनीही आपले उमेदवार अर्ज मागे घेतलेत आणि या तीनही उमेदवारांनी आपला पाठिंबा अपक्ष उमेदवार अभिजित पाटील यांना दिलाय। त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांना जोरदार टक्कर देण्यासाठी तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नांना काहीसं यश आलंय। शिवसेना भाजपसह अपक्ष उमेदवार नानासाहेब महाडिक यांनीही आपला अपक्ष उमेदवार अभिजित पाटील यांच्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं इस्लामपूर मतदारसंघात एक लक्षणिक निवडणूक पाहायला मिळणार आहे। ऊस उत्पादकांना योग्य दर देण्याच्या मुद्द्यावरून गेले 3-4 वर्ष राजू शेट्टी आणि ऊस साखर कारखानदारीचे नेते जयंत पाटील यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली आहे आणि म्हणूनच या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असेल। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। विंडोजची आगामी आवृत्ती विंडोज 9 असेल या चर्चांना पूर्णविराम देत मायक्रोसॉफ्टने बुधवारी विंडोज 10 या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे। विंडोज 8 मध्ये काढून टाकण्यात आलेले स्टार्ट बटन जुन्या चाहत्यांसाठी विंडोज 10 मध्ये पुन्हा आणताना विंडोज 8 मधील टाइल्स कायम ठेवून मायक्रोसॉफ्टने नव्या जुन्याचा मेळ साधलाय। पुढील वर्षापासून ही आवृत्ती विक्रीसाठी खुली होण्याची शक्यता आहे। विंडोज 10 मधील सुधारणा एक पाऊल पुढे टाकणार असल्याने त्याला विंडोज 9 म्हणणे योग्य होणार नाही। बहुधा आपण नव्या सिरीजची वाट बघत असताना मायक्रोसॉफ्टने ही आवृत्ती विंडोज 10 म्हणून जाहीर केली आहे। कॉम्प्युटर, मोबाईल, टॅबलेट आणि एक्सबॉक्स अशा सर्व प्लॅटफॉर्मवर सारख्याच पद्धतीने ही ओएस काम करणार आहे। त्यामुळे सर्व प्रकारच्या उपकरणांसाठी ऍप तयार करणे डेव्हलपरला सोपे जाणार असून युजरला ही उपकरणे वापरताना कुठलाही अडथळा जाणवणार नाही व एकच ऍप पुन्हा पुन्हा खरेदी करावेही लागणार नाही। विंडोज 10 ची वैशिष्ट्ये: विंडोज 10 मध्ये व्हर्च्युअल डेस्कटॉपची सुविधा देण्यात आली आहे। त्यात एकाच वेळी अनेक डेस्कटॉप सुरू करता येतील व त्यामुळे घरी वापराच्या गोष्टी आणि ऑफिस वापराच्या गोष्टी वेगवेगळ्या डेस्कटॉपवर ठेवता येतील। उपकरणाप्रमाणे ही ओएस स्वतःहून डेस्कटॉप आणि टच मोडची निवड करणार आहे। यात लाईव्ह टाइल्स म्हणून माऊस आणि टच स्क्रीन अशा दोन्ही प्रकारे त्यांचा वापर करण्यात येईल। त्यामुळे माऊस किंवा टच कुठल्याही प्रकारच्या डिव्हाइसची सवय असलेल्या युजरला ही वापरता येईल। ही कीबोर्डची सवय झालेले युजर Alt+Tab दाबून एका ऍप्लिकेशन वरून दुसऱ्यावर स्विच होतात, म्हणून त्यांना टच स्क्रीन किंवा माऊसचाही वापर करता यावा यासाठी टास्क बारवर स्वतंत्र बटन देण्यात आलंय। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। चांदिवली मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या कार्यालयाचे उद्घाटन पूर्व कॅप्टन आणि काँग्रेसचे नेते मोहम्मद अझरुद्दीन यांनी केलंय। चांदिवली मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या प्रचार कार्यालयाच्या वेळेस आरपीआय अध्यक्ष जितेंद्र कवाडे, काँग्रेस नेता मिलिंद देवरा, कृपाशंकर सिंग यांच्यासोबत भव्य संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते व यावेळेस काँग्रेस बहुमताने विजयी होईल असे आवाहन देखील करण्यात आले। हम लोगों का हमेशा से एक ही एजेंडा रहा है, विकास का एजेंडा। जो विकास पिछले 15 साल में हम लोगों ने किया है, उस विकास किए गए काम को लोगों के सामने ले जाएंगे और आने वाले दिनों में जो करने की कल्पना है, जो करने के लिए तय किया गया है, वो एजेंडा लेके लोगों के पास हम लोग जाएंगे। अब गलत काम अगर जिसका नहीं होगा आरोप तो लगाएगा। हमारे मुख्यमंत्री बेदाग मुख्यमंत्री है, सही निर्णय लेने वाले मुख्यमंत्री है, साफ छवि रखकर काम करने वाले मुख्यमंत्री है और जनता की हित में विकास करने वाला निर्णय लेने वाले मुख्यमंत्री है। गलत काम करने वाले हमारे मुख्यमंत्री नहीं है, इसलिए गलत फाइलों पे उन्होंने साइन नहीं किया। तो इसमें हमें हमारे लिए गर्व की बात है कि हमारे पास ऐसा बेदाग छवि का मुख्यमंत्री और बेदाग किरदार का मुख्यमंत्री हमारे पास है। आगे की सभा में क्या रणनीति? बिल्कुल लोगों तक मैंने जैसे पहले आपको कहा कि लोगों के बीच जाएंगे, जो 15 साल में काम किया है उन कामों पर चर्चा करेंगे। कांग्रेस की जो विचारधारा है उस पर चर्चा होगी। विरोधी दलों के लोगों ने जिस तरह से देश की जनता को 4 महीना पहले गुमराह किया है, उनकी पोल खोलने का काम हम इस चुनाव के माध्यम से करेंगे। बिल्कुल लोगों के सामने सारी बातें साफ तौर पर रखेंगे।
गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. शेतकरी कामगार पक्षाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तब्बल 35 वर्षाच्या मतदारसंघात शेका पक्षाचे आमदार होते असे भाई केशवराव धोंडगे यांचा मतदारसंघ म्हणजे लोहा कंधार मतदारसंघ आज भाजपमय झालाय. भाई केशवराव धोंडगे यांचे चिरंजीव मुक्तेश्वर धोंडगे ज्यांना बालपणापासूनच राजकारणाचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले व समाजकारणाचा वसा घेण्याची शपथ त्यांनी भाजपातून उमेदवारी भरून व भव्य अशी सभा व मिरवणूक काढून आपल्या प्रचार कार्याचा शुभारंभ केलाय. या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय केंद्र साहेब खासदार सुनील गायकवाड व भाजपाचे हजारो कार्यकर्ते व प्रचंड असा जनसमुदाय उपस्थित होता. त्यामुळे गेल्या 10 वर्षात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती आता त्या ठिकाणी नवीन बदल घडून कमळ उमलण्याची चिन्हे दिसत आहेत. आमची सर्वांची इच्छा तर महायुती टिकूनच राहिली पाहिजे असेल की सर्व नेत्यांची म्हणजे आमच्या पक्षाच्या. परंतु एवढं करूनही काही जागेच्या संदर्भात ही युती तुटली. परंतु गेली 25 वर्षापासून ही युती अतिशय म्हणजे चांगली युती होती. परंतु 25 वर्षापासून ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढत नाही आणि सेना लढते त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना मात्र खूप आनंद झाला. आणि मी आता जिथे बसलोय म्हणजे लोहा कंधार मतदारसंघामध्ये मला लोकसभेला 2009ला 20,000ची आघाडी होती. आता जवळपास 60,000ची आघाडी. परंतु मागच्या 9च्या निवडणुकीमध्ये सेना 6,000 मतं घेऊ शकली नाही. म्हणजे असे जे काही मतदारसंघ आहेत जिथे भाजपचे मतदार आहेत परंतु सेनेकडे तो मतदारसंघ होता असे काही मतदारसंघ मध्ये खूप म्हणजे आनंदाचं वातावरण आहे. आणि युती जरी तुटल्यामुळे तुम्हाला जर काही वाटत असेल की असा विशेष काय फरक होईल आमचा स्वतःचा अनुभव आहे. मागच्या लोकसभेमध्ये माझ्या मतदारसंघात आता इकडचं मला माहिती नाही पण लातूर शहरामध्ये सुद्धा शिवसेना सोबत नव्हती. मी म्हणजे मोदीजींनी निवडणुकीमध्ये सुद्धा म्हटले होते की तरुणांना नोकरी देणार नाहीत परंतु तरुणांची बेरोजगारी हटवणार आहेत. याचाच अर्थ असा की तरुणांना टेक्निकल नॉलेज म्हणजे पदवीपर्यंत शिक्षण घेऊन तुम्हाला पुढे काय नोकरी करायचं माहित नसतं. परंतु 10वी नंतर जर तुम्ही DED केला 10वी नंतर ITI केला तर त्यांना टेक्निकल जॉब मिळू शकतो. अशा पद्धतीचं शिक्षणावर भर देण्याचं काम मोदी सरकार करणार आहे. आणि निश्चितच मी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे सुशिक्षित बेकार तरुण आहेत त्यांच्यासाठी केंद्रातले मोठे उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. शारदीय नवरात्रोत्सवातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अष्टमीच्या दिवशी होणाऱ्या नगर प्रदक्षिणा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून रात्री 9:30 वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर देवीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. दरम्यान काल मंडप आकारात सजावट केलेल्या पालखी मिरवणुकीने सप्तमीचे विधी करण्यात आले. अष्टमीचा जागर उत्सवासाठी भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरातही तयारी सुरू आहे. तिरुपती देवस्थानकडून अंबाबाईला दरवर्षी देण्यात येणारे महावस्त्र विजयादशमीला नेसवण्यात येते व यावर्षी तिरुपतीहून आणण्यात आलेल्या शालू महावस्त्राची भवानी मंडप येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 10:30 वाजता वाजत गाजत हे महावस्त्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आलंय. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. भाजपचे नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची अमरावतीत एक गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीतील बातचीत ही पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली आहे. या भेटीपूर्वी राज यांनी मुंबईतल्या जाहीर सभेत भाजपवर हल्ला चढवला होता. आता या गडकरी भेटीमुळे राज यांनी सर्व राजकीय पर्याय खुले ठेवल्याचं स्पष्ट झालंय असेच म्हणता येईल. त्यामुळे निवडणूक निकालानंतर मनसे कुणाशी युती करणार याची आता उत्सुकता लागली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक पक्षाच्या अस्तित्वाचाच मुद्दा बनल्याने मनसेची प्रतिष्ठाच पणाला लागली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं पहिल्याच फटक्यात 13 जागांवर विजय मिळवला होता. त्याशिवाय राज्यात किमान 2.5% मत मिळाले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत मनसेचा करिश्मा नाहीसा झाल्याची परिस्थिती समोर आली आहे. त्यामुळे राज यांच्यासाठी यंदाची निवडणूक पक्षाचं भवितव्य ठरवणारी आहे. नितीन गडकरी आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आल्यानंतर त्यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनेही उधळलेत. राज ठाकरेंच्या आणि गडकरींच्या आजच्या कार्यक्रमात भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि गडकरींनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमने उधळताना त्याला दूरदृष्टी असल्याचा आवर्जून उल्लेख केलाय. त्यामुळे नाशकात आता नवी राजकीय समीकरणे बनण्याची चित्र दिसत आहेत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. पुढील बातमी खेळ विश्वातील.
सुवर्ण पदकांच्या लढतीत आज भारत आणि पाकिस्तान पुरुष संघ आमने सामने येणार असून सुवर्ण पदक विजेत्या संघाला रिओ ऑलिम्पिक मध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. याआधीच साखळीत पाकिस्तानने भारतावर 2-1 ने मात केली आहे. या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारत उत्सुक असून आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान 8 वेळा आमनेसामने आलेत. यातील 2 लढती रद्द झाल्या आहेत व 1 लढत भारताने जिंकली असून 5 लढती पाकिस्तानने जिंकल्या आहेत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. सध्या काँग्रेसची एक जाहिरात टीव्हीवर गाजते. पृथ्वीराज चव्हाण मिस्टर क्लीन असतील तर काँग्रेसच्या जाहिरातींना कोणी पैसे पुरवले असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे. चव्हाणांची सही फक्त जाहिरातीतच दिसलीये, यापूर्वी दिसतच नव्हती असा टोमणा अजित पवारांनी लगावलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी काही बिल्डर्सना फायदा करून दिल्याचा गंभीर आरोपही अजित पवारांनी केलाय. नागपूरमधल्या एका सभेत त्यांनी ही टीका केली आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार नाही याचा शरद पवारांनी पुनरुच्चार केलाय. औरंगाबादमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. पृथ्वीराज चव्हाणांविरोधातली लढाई राष्ट्रवादीने त्यांच्या मतदारसंघापर्यंत नेली आहे. वेगवान घडामोडी घडत दक्षिण कराडच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र यादव यांनी अर्ज मागे घेऊन पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा दिलाय. त्यानंतर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार विलास काका उंडाळकरांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय. विलास काका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात दक्षिण कराडमधून निवडणूक लढवणार आहेत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. पुढील बातमी सांगली जिल्ह्यातील. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. 2 दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे काढण्यात आलेल्या भात पिकाचे नुकसान झाले. वारा व पावसामुळे भात पीक भुईसपाट होऊन उत्पन्नामध्ये घट होणार आहे. उशिरा पेरणी झालेल्या पिकांना मात्र पावसामुळे फायदा होणार आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.